मित्रांनो, चला आज तुम्हाला घेऊन जातो महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सफरीवर। महाराष्ट्राचा इतिहास तसा जुना आहे, याचा पुरावा येथे मिळणाऱ्या हडप्पा संस्कृतीवरून येतो। 3ऱ्या आणि 4थ्या शतकात महाराष्ट्र मौर्य राजवटीखाली आला। त्यानंतर सातवाहन डायनॅस्टीने येथील एम्पायर टेक ओव्हर केलं आणि जवळपास 400 वर्षे राज्य केलं। 6व्या ते 8व्या शतकापर्यंत चालुक्य राजवंशाचं राज्य होतं, ज्याचे प्रमुख राजे होते पुलकेशन दुसरा आणि विक्रमादित्य दुसरा। दिल्लीमध्ये स्थापन झालेल्या तुगलक डायनॅस्टीच्या मोहम्मद बिन तुगलकने दक्षिणेतील भागांवर लक्ष केंद्रित केलं। राजधानी देवगिरीवरून दिल्लीला हलवली आणि मग आला महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षर। 17व्या शतकात शहाजीराजे अहमदनगर, मुघल व विजापूरच्या आदिलशहाचे लोकल जनरल होते। त्यांनी आपला स्वतःचं राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही। मात्र त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा राज्य स्थापन केलं आणि या साम्राज्याला 18व्या शतकात पेशव्यांनी खूप मोठं केलं। बाजीराव पहिला यासारख्या पेशव्यामुळे मराठा एम्पायर टॉपला पोहोचलं। मराठ्यांनी मुघलांनाही पराभूत करून इंडियन सब कॉन्टिनेंट, नॉर्दर्न अँड सेंट्रल टेरिटरीज मध्ये आपलं आधिपत्य स्थापित केलं। त्यानंतर ब्रिटनच्या ईस्ट